आजोबा, मला तुमच्याशी बोलायचंय. अगं काय झालंय, बोल ना. नेहा, अगो केवढा दूर झालाय नाही. वांग्याचं भरीत करते ना ती आजोबा, त्यामुळे. वांग्याचं भरीत बघायचं ना आतमध्ये. असं नाही, चालू दे, मी आज जाते हा, म्हणजे बघायला. सुनबाई बोल ना, काय झालं. चला चला, आपण शेजारी बंडू काकांकडे जाऊन येऊया. चला. अरे त्यांच्याकडे कशाला जायचं आपल्याला? नाही आता बाल्या सरशी त्यांनाही भेटून घ्या ना. नाही, पण ही नाही नाही, चला चला, एका वयाचे आहात तुम्ही, तेवढंच गप्पाही होतात. आता कोणी आई म्हणून हाक मारली का? नाही, अरे नाही, पण मी ऐकली. आई शपथ सांगतो तुम्हाला ना, भूक सहन होत नाही, म्हणून मी तुम्हाला म्हणलं होतं घराच्या बाहेर पडू नका. तुम्ही चला बरं. नाही रे, मी ऐकलं. नाही नाही, ते का एवढी मुलं बाहेर खेळतात, कोणीतरी आई म्हणलं असेल, तुम्ही काहीतरी ऐकता आजोबा. चला बरं, बंडू काकांकडे जाऊ, गप्पा होतील जरा. काय झालं बाळा, काय झालं? स्वप्न पडलं बाळा? मला असं स्वप्न पडलं की तू मला सोडून चालली आणि मी तुला किती हक्का मारल्या. नाही बाळा, मी तुला कधी कुठेही सोडून नाही जाणार बाळा. प्रॉमिस? प्रॉमिस बाळा, मी माझ्या परीला कुठे कधी सोडून नाही जाणार बाळा. आजोबा आता आले तर गोळ होऊन बसेल. ते यायच्या आत परीला ओजसच्या घरी घेऊन जाते. वातावरण छान आहे इथे. हो ना, चला आपण निघूया आता पटकन. नेहा, आता नका लहान मुलांसारखं इकडे तिकडे फिरू. आता आपण एक काम करू, आता आपण घरी जाऊ. चला. ए, म्हाताऱ्या माणसासारखं मला हे करू नको ते करू नको सांगायचं ना, सांगून ठेवतो तुला. म्हणजे आता काय करणार आहात तुम्ही? अहो, पण तुमच्या काळजीपोटीच मी सांगतोय ना. अँब्युलन्सची सवारी खूप झाली. अरे माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. थँक गॉड. काय झालं? कुठं काय झालं? तुमची कोण का म्हणाला? काय 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 काहीच नाही झालं. तुम्ही आता स्वतः म्हणालात की मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे, म्हणून मी म्हणालो थँक गॉड. म्हणू शकत नाही का मी थँक गॉड? परीला घेऊन कुठे चालली आहे? आता तुम्ही काय तरी म्हणाला. अरे हसायला काय झालं? अरे हसायला काय झालं? सांगतो का मी? सांगतो. अरे क्या जगन्नाथ चौधरी तुम बाता करेले. मला तुम्ही एवढं ऐकवता. मी जगन्नाथ चौधरी हैं, एम्पायरचा मालक है, मेरे को पूरी दुनिया पहचानती है. अरे मैं इधर चौल में खड़ेला, तुमको कोई पूछ रेला नहीं है. काय काम आहे तुमचे? पडून तू हसतोयस? हो मग. नालायक बदमाश आहे सर तुम्ही. चला आता घरी चला लवकर. हो, तुम्ही यशची आजोबा ना, जगन्नाथ चौधरी? यश आमच्याकडे अधून मधून येतच राहतो. हो, एवढा मोठा माणूस आमच्या सोसायटीत आला, काय अभिमान वाटतो ना, नाही का हो बंडू काका? हो ना, खूप मोठा माणूस. आजोबा, आम्ही पहिल्याच मजल्यावर राहतो बरं. जमलं तर या, मी सोसायटीची सेक्रेटरी लेले काकू. जमलं तर या बरं. अहो, खूप मोठे व्यक्ती आलेले, जरा चहा टाका. हो बंडू काका, एका सेलिब्रिटी बरोबर जेवायला येणार का? चला. चला. कोणी कुठे जेवायला वगैरे जाणार नाही, घरी जायचं आपल्याला. चला लवकर चला. तू जा, मी इथे जेवून निवांतपणे निघणार आहे. तुम्ही घरी चला ना आजोबा. चला बंडू काका चला. हो आजोबा ऐका ना. आजोबा ऐका ना. काय? ऐका ना माझं प्लीज, तुम्ही ऐका. नका अरे, फार ये. फटफट. अहो ऐका आजोबा प्लीज. अरे तुला आता मी परीला जाग आली तर सगळंच गोंधळून बसेल. वांग कुस्करल्यावर काय? हा, वांग कुस्करल्यावर काय करायचं? हे बघ, मी एक कांदा, मिरची आणि लसूण चिरून ठेवलंय, ते घालायचं. कांदा बारीक की जाड? मीडियम.
बर मग ठेव ना. काय झालं रेश्मा? तुला भीती वाटतेय का की तुझं भरीत चांगलं नाही झालं तर आजोबा तुला ओरडतील? हो ना ताई. सॉरी मॅडम. मला ताईच नाही, असं टेन्शन घेऊ नकोस. आजोबा नुसते स्ट्रिक्ट दिसतात पण ते मनाने खूप चांगले आहेत. आपण सगळे त्यांचा आदर करतो पण त्यांना घाबरायची गरज नाही. ते नुसते वरवरने एवढे स्ट्रिक्ट दिसतात पण खूप जीव लावतात. पण मग तुम्ही का आजोबांपासून लपवताय? मी काय बोलतेस तू? हे बघ, हे असं कांदा असा बारीक हो चिरायचा. ताई, मी बघितले. मी आल्यापासून बघतेय तुम्हाला कसली तरी भीती वाटतेय. आपण नंतर बोलू या विषयावर. फक्त तू बाहेर काही बोलू नकोस. नाही बोलणार. पण तुम्ही मला तुमच्या सगळ्या रेसिपी शिकवणार ना आणि लिहूनही देणार ना, तरच मी नाही सांगणार. हो. काकू, काही मदत करू का? नाही, इथलं सगळं झालंय. फक्त परी झोपलीये काकू आत. तुम्ही तिच्याजवळ जाऊन बसता? हो हो बसता. ताई, ही परी कोण? कांदा जास्त लागतो मॅडम. हा. अर्थात तुमच्याकडे 24 तास पाणी असेल नाही का? आमच्याकडे पण असतं कधीतरी, पण आठवड्यातले 3 दिवस पाणी कपात असते. तरी वरती पाण्याची टाकी आहे. आमचं काय आहे, आम्ही 3-4 भांडी भरून ठेवतो. नाहीतरी आम्हाला दोघांना किती लागणार? दोघं तिघ म्हणजे यांच्या घरातली 3 माणसं आणि बाकी येणार जाणाऱ्या लोकांची रेलचेल तर चालूच असते. म्हणजे येत या जात बसा ना तुम्ही. असते. बसा, तुम्ही बसा. हो. शांत एकदम. बसा बसा, या बसा आजोबा. तर मी काय म्हणत होतो, बंडू काका, तुमचं आज मौन व्रत आहे ना? मौन व्रत? काहीतरी काय. असं काय करता? आज बुधवार आहे आजोबा. बुधवारी बंडू काकांचं मौन व्रत असतच. एक शब्द सुद्धा ते बोलत नाहीत, एक शब्द सुद्धा. हो का? कधीपासून? असं काय करता तुम्ही? विसरलायत वाटतं बंडू काका. मी विसरलो? हो, मौन व्रत यांचं असतच. अरे माझा फोन आला वाटतं. हात लावू नको. तुम्ही बोला. मौन व्रत तुम्हाला शोभत नाही, बोला. तेच म्हणतोय मी. आणि हे मऊ भात कुठनं काढलाय आणि उगाच? मऊ भात राहू द्या बाजूला, तुम्ही मौन व्रतच पाळा. आणि आजच तुमचं आहे मौन व्रत. माझा फोन, एक मिनिट. अरे हा फोन जप्त आहे, हात लावायचा नाही. चल वर बोला. आम्ही बोलत होतो मऊ. मी एक मिनिट आजोबा. अहो नका उचलू. अरे यार. हॅलो समीर सर, काय चाललंय तुमचं? सारखं सारखं का कॉल करताय? मला माहितीये एखाद्याला अर्जंट बोलायचं असू शकतं, पण म्हणून काय एवढे कॉल करायचे? समीर, बस. अरे बस खाली. कुर्तेवाली का? हो. समीर सर, बोला ना, काय बोलायचं होतं? शेफाली, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तुम्हाला फोन नव्हता केला. जेवलात का सर? आज ना मी डब्यात तुमची आवडती भाजी आणली आहे. माझी आवडती कुठली भाजी? तीच जी तुम्हाला आवडते. तुम्ही नेहमी म्हणता ना तुम्हाला माझ्या हातची ती भाजी आवडते, तीच आणली आहे डब्यात आज. जेवलात का? नाही नाही, मी नाही जेवलो शेफाली. काय? अजून नाही जेवलात? एक मिनिट. माझं. अच्छा,
म्हणून कॉल केला होता का? हो हो हो, आणलाय ना डबा तुमच्यासाठी. पण आता तुम्हीच ऑफिसला आला नाही तर तो वाया जाणार ना. शिवाय तुम्ही असलात तर कसं, लंच टाइमला आपला किती छान गप्पा होतात. सर कधी येत आहे? आज पूर्ण दिवस काय काय काम झालंय याचा रिपोर्ट हवा असेल ना तुम्हाला. मी काही आज ऑफिसला येईन असं मला वाटत नाही, आणि रिपोर्ट काय आजच्याच घ्यायला पाहिजे का? मी तो उद्या घेईन. आणि फोन आता स्पीकरवर आहे आणि मी नेहाच्या घरी आहे. ओके. समीर सर अचानक नेहाकडे का गेले? ओ अच्छा अच्छा, तुम्ही तिथे आहे का? नाही म्हणजे परीकडून परत ऐकायचंय का आपल्या लग्नाबद्दल? तुम्ही पण ना सर. मी 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 शेफाली तुम्हाला नंतर कॉल करतो. ओके बाय. हो, मी वाट पाहते हा तुमची. ओके बाय. आता इथे कसं? ठेवा फोन. सर पण ना बोलू द्यायचं ना तिला. ऑफिशियल गोष्टी इथे नको प्लीज. अच्छा, ऑफिशियल ठरलंय का तुमचं लग्न? नाही नाही नाही, ठीक आहे म्हणत. ती काही बोलत असते. ती शेफाली जोक करत होती. जोक. हो का? पण जोक ऐकून तू हसला नाहीस, तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता, बरोबर ना? हो हो. आणि मला एक सांग, तुमचं लग्न काय परी ठरवती? अहो नाही, नाही चांगलं आहे बाळा, कमाल आहे परीची सुद्धा. आता तर मला परीला भेटावंच लागेल, आणि तुझ्या त्या कुर्तेवालीला सुद्धा एकदा भेटावंच लागेल. ही शेफाली पण ना, नको त्या वेळेला नको ते बोललंच पाहिजे का? नेहा, झाली का ग तयारी? हो झालं बाई. झाली ना. हे काय ग? हे अगं तुझ्या सासरचे आलेत ना. आजोबा आपल्याकडे पहिल्यांदाच आलेत. येतं तर एवढ्या महागड्या साड्या आणल्यात, त्यांना काही द्यायला नको का? बरं दिसत नाही असं रिकाम्या हाताने त्यांच्या समोर जायला, म्हणून घेऊन आले. किती झाले याचे? किती काय मग? अगं विकत थोडीच आणलंय, फुकटच आहे. अगं काय वहिनी? अगं बंडू काकांकडनंच उचलून आणलंय. त्यांच्याकडे कितीतरी होते, त्यातलेच घेतलं आणि घेऊन आले. काळजी करू नको, त्यांना विचारूनच आणलंय. हा पण तरी वहिनी असं बरं दिसतं का? मला सांगितलं असतं, मी त्यांच्या आवडीचं काय आणलं असतं ना. आता ही वेळ आहे का त्यांच्या आवडीनिवडी जपण्याची? अचानक आलेत ते आल्यावर काय आपण बाहेर जाणार होतो का काही आणायला? आणि तसंही आपल्या आवडीनिवडीच आपण समोरच्याला द्यायचं असतं, एवढं मला कळ. तुला कोणी काही बोलणार नाही, पण घरामध्ये वहिनी आहे, तिने काहीतरी द्यायला पाहिजे. तसं रिकाम्या हाताने कसं काय पाठवलं आमच्या आजोबांना? असं उद्या तुझ्या सासरच्याने विचारलं म्हणजे मी काय उत्तर द्यायचं? उगाच तुझ्या सासरी आल्यानंतर मला ऐकून घ्यावं लागेल. आणि श्रीमंतांचे टोमणे मी ऐकून घेणार नाही. म्हणून म्हणते जमेल तसं द्यावं ग, वाट नाही बघत बसायची. काय करतीस? खरडून खरडून काय कर. आपल्या दोघींना आहे ना. वहिनी आधी त्यांचं होऊ दे, मग आपण आपलं बघू नंतर. बरोबर आहे. दे दे दे, सासरच्यानच दे. बहिणी काय घरचीच आहे ना. म्हणजे ठीक आहे. हे मी काय म्हणते, मी पटकन चाखून बघू का? म्हणजे मीठ वगैरे बघायला नको का? त्यांना असं देणार आहेस का? मी बघते, थांब. हॅलो यश. हॅलो नेहा. यश, अरे हे सगळं काय चाललंय यश? आजोबा आलेत, अजून किती खोटं बोलायचं मी? ते किती जीव लावतात यश, किती प्रेम करतात माझ्यावर, किती विश्वास आहे त्यांचा, आणि मी इथे काय करते यश? नेहा हे बघ, तू रडू नकोस प्लीज. यश मी खरं सांगते, मला हे सगळं नाही पटत आहे, नाही आवडत आहे मला. एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलतो, दुसऱ्या लपवायला तिसरं. ह्यानी फक्त गुंता वाढतो आणि गिल्ट वाढतंय, बस आणखीन काही नाही.
मी इवल्याशा परीला सांगते खोटं बोलायचं नाही, खऱ्यामध्ये ताकद आहे, खरं बोलायचं, खरं बोलायला हिंमत लागते. आणि मी काय करते यश? मी ते खोटं बोलतेय. मला नेहा मला सांग, आपण हे सगळं मुद्दामून करतोय का? नाही, पण तरी यश तू हे बघ, आपण आजोबांना सगळं खरं सांगू आणि आपण त्यांना खरं सांगायला तयारही होतो. नेहा, यू नो दॅट. आय वॉज विलिंग टू डू दॅट. या क्षणी त्यांची तब्येत खरंच खूप नाजूक आहे का? हे सगळं सांगण्याची रिस्क या क्षणी आपण नाही घेऊ शकत. तू ना अशी खचून जाऊ नकोस. मला कळतंय नेहा की या क्षणी तुला भयंकर स्ट्रेस आला या गोष्टीचा, पण हे बघ, सिमी काकू आता पोहोचेलच तिकडे. ती आली की ती सगळं सांभाळून घेईल आणि आजोबांना घरी घेऊन येईल. तू नको काळजी करू आणि आपण सांगू आजोबांना हे सगळं. तू रडू नकोस नेहा, प्लीज. बाय. कोणी ऐकलं नसेल ना ग? काका अरे वा 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 वा, काय खमंग वास सुटलाय भरताचा. भूक लागली आहे ना आता. इतकी धडपड करत मरमर करत तब्येतीचा विचार न करता इथे पोहोचलायत. आता पोटभर जेवा आजोबा. आज मी पोटभर नाही खाणार आहे, मन भरून खाणार आहे. प्रत्येक घासाची चव मी अशी जपून ठेवणार आहे. ठीक आहे, मन भर जेवा. रेश्मा, तुला आहे ना आत वाढ. वा, खमंग झालंय बरी. आवडलं ना आजोबा? अरे म्हणजे काय? आमची नेहा सुगरणच आहे एकदम. नाही, मला कल्पना आहेच त्याची. मी जेव्हा इथे चालू होतो माझं, तेव्हा बिन तिखटा पिठाचे पदार्थ हिनी केले की चव बदलायची, चविष्ट असायची. आज अचानक चव बदलली, तडक निघून आलो इथे. परीला जाग आली तर सगळाच गोंधळून बसेल. तुम्ही दोघी बसाल आमच्या बरोबर जेवायला? नाही आजोबा, आम्ही नंतर बसतो, उगाच अडचण होईल. अडचण कशाला होते? एवढा मोठा हॉल आहे, बसू की आपण सगळे एकत्र. आजी सासरा सांगतोय, ऐकायला हवं. तसं नाही आजोबा, अहो ते भरीत संपलंय ना म्हणून. नाही तसं नाही आजोबा, आम्ही खरंच नंतर बसतो ना. सुनबाई, तुझं लक्ष नाहीये आमच्याकडे. काय हवंय आजोबा? अगं, आता मी आजारातून उठलोय, आता जरा कुठे बरा होतोय आणि पथ्य म्हणून सकाळपासून या समिती माझं डोकं खाल्लंय. आणि तू हे एवढं भरीत वाढून ठेवलंस एकदम. भरीत झालंय, चांगलं चविष्ट झालंय, खमंग आहे सगळं, पण मला जाणार नाही का? तर एक काम कर, कमी कर. आजोबा थोडंच आहे. अगं हे भरपूर आहे. मला खरंच जाणार नाही, सोचणार नाही. आजोबा अगं, मी माझ्या तब्येतीसाठी सांगतोय. नाही, उद्या परत तूच मला ओरडशील ना की कमी खा म्हणून. जागेवर खरे आजोबा, नाहीतर ते जास्तीचं भरीत खाऊन उद्या वरखाली व्हायचं ना काहीतरी. मी काढ. नाही, मी घेते. यस. अहो आजोबा, केवढं कमी करताय तुम्ही? अगं, हे भरपूर आहे. गृहिणीने उपाशी राहून कसं चालेल सांग मला. अरे वा, इथे तर पंगत बसली. बरं आहे ना नेहा, हे खोटं जितकं वाढत जाईल तितकंच तोडताना मज्जा येईल.